नमस्कार माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींनो. तर आज आपण साड्या क्लीन करण्याच्या 3 पद्धती पाहूया. तर या ठिकाणी मी काही साड्या घेतलेल्या आहे. या मस्त अशा घरीच ड्राय क्लीन करून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता 15 वर्ष जुने ह्या साड्या आहेत. ड्राय क्लीन करण्याच्या अगदी साध्या, सोप्या आणि कमी खर्चामध्ये मी तुम्हाला 3 पद्धती दाखवत आहे. तर अशा या भरपूर जुन्या साड्या असून सुद्धा आज सुद्धा अगदी नव्यासारख्या साड्या वाटत आहे. तुम्ही पाहू शकता तर मी कशा प्रकारे घरच्या घरी ड्राय क्लिनिंग करून 15 वर्ष जुन्या असलेल्या साड्या सुद्धा आज सुद्धा अगदी नव्यासारख्या दिसतात ते आज मी तुम्हाला दाखवत आहे. त्यासोबतच कोणत्या प्रकारची साडी कशा प्रकारे धुतली गेली पाहिजे किंवा ड्राय क्लिनिंग केली पाहिजे ते आज आपण पाहूया. तर अशा ज्या हेवी साड्या असतात ना, आपण जास्त यांना वापरत नाही, फक्त एखादी कार्यक्रमामध्ये किंवा पार्टीमध्ये त्या साड्यांचा वापर करत असतो. तर आतमध्ये तर जास्त ही साडी घाण होत नाही, पण साडीचा जो फॉल असतो ना, जी बॉर्डर लाईन असते ती मात्र अशी काळीकुट्ट होते. तुम्ही पाहू शकता फॉल खूप असा घाण झालेला आहे. साडीला सुद्धा आतमध्ये बऱ्याच ठिकाणी असे डाग पडलेले आहे. तर आता ही साडी मी तुम्हाला क्लीन करून दाखवते. तर साधारण 2 लिटर पाणी घेतलेलं आहे एका पसरट भांड्यामध्ये आणि हे घ्यायचं आहे आपल्याला व्हिनेगर. तर ही व्हिनेगरची बॉटल आहे. 150 ते 200 रुपये घेतात आणि तरी सुद्धा आपल्या मनासारखी पाहिजे तशी साडी ही ड्राय क्लीन होत नाही. केव्हा बऱ्याच वेळा काय होते, साडीची पूर्ण वाट लागलेली असते. तर अगदी मोजक्या साहित्यात घरीच आपण अगदी झटपट ड्राय क्लीन करूया. पाण्यामध्ये व्हिनेगर टाकायचं आहे. जे झाकण असते ना, त्या झाकणाने 2 झाकणे व्हिनेगर टाकलं आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे शॅम्पू. तर या ठिकाणी मी वाटिका शॅम्पू घेते. तुम्ही कुठलाही शॅम्पू घेऊ शकता. एक शॅम्पूचं पॅकेट टाकते. एवढ्या ह्या पाण्यामध्ये एक साडी ही ड्राय क्लीन होते. व्हिनेगर शॅम्पू टाकला पाण्यामध्ये, मिक्स करून घ्यायचा आहे. जोपर्यंत शॅम्पू हा पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळत नाही तोपर्यंत मिक्स करायचा आहे. पाणी हे नॉर्मलच घ्यायचं आहे. आता तुम्ही पाहू शकता सगळा शॅम्पू पाण्यामध्ये छान मिक्स झालेला आहे. त्यानंतर असा एखादी नॅपकिन घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे डीप करायचा आहे पाण्यामध्ये. पाण्यामध्ये बुडवल्यानंतर हा नॅपकिन पिळून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारचा रुमालही घेऊ शकतात किंवा असा नसेल तर कॉटनचा घ्या. कॉटनचा कोणताही कापड तुम्ही घेऊ शकता स्वच्छ असा, आणि घेतलेला स्वच्छ कापड हा अशाच प्रकारे पाण्यामध्ये बुडून पिळून घ्यायचा आहे. आता साडी ही अशी पसरून घेतली आणि साडीवरती हा ओला रुमाल आपल्याला अशा प्रकारे फिरवायचा आहे. म्हणजे एक प्रकारे सांगायचं झालं तर साडी आपल्याला ही पुसत घ्यायची आहे या ओल्या कापडाने. ही साडी जर का आपण धुतली तर साडीवरती जी वर्क आहे ना, त्या वर्कची पॉलिश निघते आणि साडी ही लवकरच जुनी दिसायला लागते. तर ही जी साडी आहे मैत्रिणींनो, माझ्या लग्नाच्या वेळेची आहे. लग्नाच्या बस्त्यामध्ये ज्या साड्या काढतात ना, त्यातलीच एक ही साडी आहे. या साडीला आता 15 वर्ष कंप्लीट झालेले आहे. 15 वर्षातून बऱ्याच वेळा मी ही साडी वापरलेली आहे, तरी सुद्धा अगदी नव्यासारखी आज दिसते. कारण बऱ्याच वेळा म्हणजे जेव्हाही मी साडी वापर करते साडीचा, त्यावेळेस अशाच प्रकारे साडीची क्लिनिंग करते आणि त्यानंतरच मग वाढल्यानंतर अशी ही व्यवस्थित ठेवते. सगळीकडे साडीवरती हा जो रुमाल आहे आपल्याला फिरवत घ्यायचा आहे आणि जिथेही रुमाल फिरून झालेला आहे तो भाग आपल्याला सरकवत घ्यायचा आहे. अशा प्रकारे जर का आपण ही क्लिनिंग करून घेतली साडीला, तर एक प्रकारे साडीला शायनिंग येते. साडीचा रंग सुद्धा भुरा पडत नाही. जसा तसाच साडीचा रंगही राहतो आणि त्यावरती वर्क वगैरे जे असते त्याचाही रंग हा भुरा पडत नाही किंवा निघतही नाही, जसा तसा राहतो. कापड हा कोरडा झाला का पुन्हा तो पाण्यामध्ये बुडवायचा आहे आणि पुन्हा अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडून कापड हा पिळून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. तर आता बराबर या साडीला मी ड्राय क्लीन करून घेते. ड्राय क्लीन करून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. अशा प्रकारे ह्या साडीला ड्राय क्लिनिंग करून घेतलेली आहे आणि ड्राय क्लीन करून झाल्यानंतर साडी आपल्याला ही वाळत घालायची आहे. कारण साडी ही थोडी वलसर होते. तर वाळत घालण्यासाठी उन्हाचा वापर करायचा नाही. म्हणजे उन्हामध्ये साडी ही वाळत न घालता सावलीमध्येच ही साडी आपल्याला वाळवून घ्यायची आहे. आता मी दुसरी साडी घेतलेली आहे. तर ही आहे सिल्क साडी.
तर तुम्ही पाहू शकतात ही साडी सुद्धा अशी घाण झालेली आहे. साडीला बऱ्याच ठिकाणी डाग पडलेले आहे. तर ही साडी कशा प्रकारे आपल्याला स्वच्छ करायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. या साडीला सुद्धा 5 ते 6 वर्ष झालेले आहे, तरी सुद्धा जसा तसाच रंग या साडीचा आहे. आणि ज्या साडीचा रंग जात असेल ती साडी कशी धुवायची मी आज तुम्हाला दाखवते. तर ह्या साडीचा थोडा रंगही जातो, भरपूर डाग पडलेले आहे या साडीला. चला मग आता ही साडी आपल्याला कशा प्रकारे क्लीन करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर ही साडी आपण ड्राय क्लीन करणार नाही तर डीप क्लीन करणार आहोत. तर पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये शॅम्पू टाकायचा आहे. आपल्याला वॉशिंग पावडरचा वापर करायचा नाही. वॉशिंग पावडरमुळे अशा ह्या ज्या साड्या आहेत त्या भुऱ्या पडतात, म्हणजेच रंग जातो. या साडीचा थोडा रंगही जातो. तर शॅम्पू टाकलेला आहे 1 पॅकेट 1 रुपयाचं. तुम्ही कुठलाही शॅम्पू वापरू शकता. त्यानंतर साडीचा रंग जातो म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आपल्याला व्हिनेगर घालायचं आहे. व्हिनेगरमुळे साडीची छान क्लिनिंग होते. तर 2 झाकण व्हिनेगर घातलं. जे आपण स्वयंपाकासाठी वापर करतो चायनीज डिश वगैरे, तेच हे व्हिनेगर आहे. आता सगळं हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक साडी बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे फक्त. आणि त्या पाण्यामध्ये ही साडी मी अशी बुडवून घेते. आता ही साडी पूर्णपणे ओली करून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा तास अशीच पाण्यामध्ये भिजत घालू आणि अर्ध्या तासानंतर मग ही साडी धुवून घेऊ. अर्धा तास झालेला आहे. आता पुन्हा पाण्यामध्ये अशा प्रकारे थोडी ही साडी आपल्याला दाबून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग अशी ही साडी मी धुवून घेते. साडीला आपण साबण वगैरे नाही लावला तर साडीचा रंग हा भुरा पडत नाही, म्हणून साबण न लावता अशीच ही साडी फक्त आपल्याला धुवून घ्यायची आहे. आता साडी ही धुवून झालेली आहे. त्यानंतर ही साडी आपल्याला उन्हामध्ये अजिबात वाळत घालायची नाही, तर सावलीमध्ये साडी ही वाळून घ्यायची आहे. म्हणजे साडीचा रंग अजिबात भुरा पडत नाही, जसं तसा राहतो. आणि अशा प्रकारे साडी ही धुतल्यामुळे साडीला अशी नवीन साडीसारखीच शायनिंग येते. साडीचं पाणी निथळून झालं का साडी ही आपल्याला सावलीमध्ये वाळून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, अशा या हेवी साड्यांबरोबरच आपल्याकडे अशा पद्धतीच्या डेली यूजच्या सुद्धा साड्या असतात, ह्या प्रकारच्या, ज्या साड्यांवरती स्टोन नाही किंवा कुठल्याही प्रकारचं वर्कचं काम नाही. अशा ह्या सिंपल साड्या कशा प्रकारे आपण स्वच्छ करायच्या ते सुद्धा अगदी शॉर्टकट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. तर अशा ज्या सिंपल साड्या असतात ना, आपण डेली यूजसाठी वापरतो, अशा साड्या मी तुम्हाला आता वॉशिंग मशीनमध्ये धुवून दाखवत आहे. या साड्यांवरती कुठेही स्टोन नाही किंवा काही नाही, मी आधी सांगितल्याप्रमाणे. चला मग वॉशिंग मशीनकडे. तर आता मशीन ही ओपन करून घेते आणि मशीनमध्ये ह्या ज्या साड्या आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहे. साडी मशीनमध्ये टाकताना जी साडीची घडी असते ती आपल्याला पूर्णपणे अशी मोडून घ्यायची आहे आणि मग साडी टाकायची आहे. या साड्या साबणाने, वॉशिंग पावडरने, कशानेही तुम्ही धुतल्या तर यांना काही हरकत नाही. साड्या ह्या मशीनमध्ये टाकलेल्या आहे. फक्त साड्या टाकायच्या आहे. साड्यांवरचे ब्लाऊज आपल्याला ह्या मशीनमध्ये टाकायचे नाही, कारण ब्लाऊजला हुक असतात आणि ते हुक साडीमध्ये अडकून साडी फाटण्याची शक्यता असते. म्हणून ब्लाऊज हे जे आहे ते हाताने धुवून घेणार आहे. आता साड्या टाकल्यानंतर डोर बंद करते. ते यामध्ये लिक्विड टाकायचं आहे. हे ओपन केलं, जे शेवटचं आहे, शेवटी लिक्विड टाकायचं असते. हे जे झाकण असते ना, तर साधारण 20 ml इतकं लिक्विड इथे टाकलेलं आहे. हा ड्रॉप बंद करायचा आहे आणि आता मशीन आपल्याला चालू करायचं आहे. आधी मेन स्विच म्हणजे मेन जे बटन आहे ते चालू करायचं आहे आणि त्यानंतर हे जे बटन असते ना, याच्यावरती सेटिंग होत असते.
आपण टाकलेले कपडे हे कोणत्या प्रकारचे आहे त्यानुसार सेटिंग करायची आहे। बेडशीट वगैरे किंवा कॉटनचे कपडे, लहान मुलांचे कपडे यावरती इथे लिहिलेलं असते त्यावरती आपल्याला ही सेटिंग करायची असते। आता ही जी साडी आहे मी एक्सपर्ट वॉशवरती धुवून घेत आहे। 15 मिनिटांमध्ये साड्या धुतल्या जातात। चालू करायचं आहे। आता हे जे आहे आपलं मशीन चालू झालेलं आहे। मशीन चालू झाल्यानंतर हे पाणी घेतं आणि यामध्ये साड्या आपल्या ह्या धुतल्या जातील। आता मशीन मध्ये साड्या ह्या धुतल्या जात आहे आणि साड्या धुवून झाल्यानंतर पूर्ण प्रोसेस जी आहे ती झाल्यानंतर ही मशीन आपल्याला शिट्या देते, म्हणजे आवाज करते आणि त्यानंतर ते ऑटोमॅटिक बंद होते। त्यानंतर डोर उघडून आपल्याला ह्या साड्या वाळत घालायच्या आहे। अशाच प्रकारे सगळ्या साड्या मी स्वच्छ करून घेतलेल्या आहे। तुम्ही पाहू शकता ही ड्राय क्लीन करून घेतलेली साडी। फॉल किती घाण झालेला होता, अगदी स्वच्छ वाटत आहे। प्रेस सुद्धा मी केलेली नाही साडीला, तरी सुद्धा मस्त अशी शायनिंग दिसत आहे साडीवरती। आणि आणखी इस्त्री केली असती तर अजूनच साडीला मस्त अगदी नव्यासारखंच लुक आलं असतं। तर मैत्रिणींनो, आता लग्नसराई चालू आहे। आपण अशा प्रकारच्या हेवी साड्या वापरत असतो आणि बाहेर ड्राय क्लिनिंगला देत असाल तुम्ही, तर ड्राय क्लिनिंगला न देता घरीच तुम्ही अशा प्रकारे ड्राय क्लिनिंग केली तर तुमचेही भरपूर पैशांची बचत होईल आणि साडी ही अगदी नव्यासारखी राहील। आता ही जी साडी आहे ना, ती तुम्हाला दाखवत आहे। अगदी नव्यासारखं लुक आलेला आहे साडीला आणि शायनिंगही तुम्ही पाहू शकता, जशी दुकानातून आत्ताच आणलेली आहे अशी वाटत आहे। तरी सुद्धा अजून साडीला इस्त्री केलेली नाही। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही सिल्क साड्या असतील तुमच्याकडे रंग जाणाऱ्या तर तुम्ही अशा प्रकारे धुवून पहा आणि ड्राय क्लीनच्या साड्या असल्या तर तुम्ही अशाच प्रकारे साडीला ड्राय क्लिनिंग सुद्धा करून पहा। अगदी साड्या वर्षानुवर्ष नव्याच्या नव्याच तुम्हाला दिसतील। ही साडी सुद्धा पाहू शकतात ड्राय क्लिनिंग केलेली। तर वाटत आहे का तुम्हाला ही साडी 14 ते 15 वर्ष आधीची आहे? आजही ही साडी अगदी नव्यासारखीच दिसत आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा तुमच्या साड्या जास्त वर्षानुवर्षासाठी टिकवायच्या असतील तर अशा पद्धतीने ड्राय क्लिनिंग नक्की करा आणि तुमचे भरपूर पैसेही वाचवा। मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार।